पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस ठाणे हद्दीत सत्यजित सुरेश वाजपेयी राहणार खारपाडा तालुका पेण यांच्या राहते घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती। चोरट्याने खिडकीतून आत प्रवेश केला होता। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस टीमनं गुड्डू हरिराम सिंग वय वर्ष 19 राहणार खारपाडा याचा शोध घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचं कबूल केलं। गुड्डूकडून सोन्याचे मंगळसूत्र, नेकलेस असा 4,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ही कामगिरी पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने उघडकीस आणली। रोहा तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गाला जोडलेला पुगाव ते पालीकडे जाणारा जिल्हा मार्गावर भर पावसात चिंचवलीतर्फे आतोणे हद्दीत भले मोठे भगदाड पडले। यात मालवाहू टेम्पो अडकला। सुदैवानं जीवितहानी टळली आहे, मात्र चिंचवलीतर्फे आतोणे हद्दीतून पुढे भारजे मार्गे जाणाऱ्या या मार्गाची एकाच वर्षात दुरावस्था झाली आहे। या मार्गावरील मोरी खचली असून रस्ताच वाहून गेल्यानं अपघात झाला। या दुर्घटनेत टेम्पोचा मात्र मोठं नुकसान झालंय। मागील 2 वर्षांपूर्वी नव्याने बांधण्यात आलेला हा रस्ता नागरिकांसाठी की ठेकेदाराच्या चांगभल्यासाठी अशी चर्चा आता रंगात आली आहे। शिंदे सरकारच्या काळात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कोट्यावधी रुपये खर्च करून शववाहिका खरेदी केल्या होत्या। यातील 5 शववाहिनी रायगड जिल्हा परिषदेच्या आवारात गेल्या महिन्याभरापासून विना वापराशिवाय पडून आहेत। या अत्याधुनिक शववाहिन्या आहेत, मात्र धुळकात पडून आहेत। नातेवाईकांना नेण्यासाठी शववाहिनी मिळत नाही। खासगी अँब्युलन्ससाठी हजारो रुपये द्यावे लागतात, तर गोरगरीब जनतेच्या पैशाच्या जोरावर कोट्यावधींच्या निविदा निघतात। यातून रगड कमिशन कमवतात, असाही आरोप तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर विरोधकांनी केले होते। 2 दिवस उरण परिसरात मुसळधार पाऊस पडल्यानं राणसई धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून ती 103 फुटांपर्यंत वाढली आहे। त्यामुळे पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाकडून घेण्यात आलाय। उरण शहर, 21 ग्रामपंचायती आणि काही प्रकल्पांना पाणी पुरवठा करणाऱ्या राणसई धरण क्षेत्राची पातळी मे महिन्यात खालावली होती। त्यामुळे MIDCने 2 दिवस पाणी कपात केली होती। आता पाणी टंचाईचं संकट निवारण झालंय। आणखी काही दिवस जर असाच मुसळधार पाऊस पडला तर धरण लवकरच ओव्हरफ्लो होईल अशी सांगण्यात येते। पनवेल तालुक्यातील सावळे गावाजवळ आपटा सबस्टेशनच्या पाठीमागच्या बाजूच्या शेतामध्ये लोंबकळत असलेल्या विद्युत वाहिनींच्या तारांबाबत बातमी स्थानिक वृत्तपत्रात छापण्यात आली होती। त्यानंतर पनवेल भिंगारी येथील महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताची दखल घेत त्वरित आपली यंत्रणा कामाला लावली आणि शेतामध्ये लोंबकळत असलेल्या विद्युत वाहिनींच्या तारा सर्व सेफ्टीचे नियम पाळून शेतातून काढून टाकण्यात आल्या। महावितरण अभियंता पनवेल आणि आपटा यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वर्गामार्फत लोंबकळत असलेल्या धोकादायक विद्युत वाहिनीच्या तारा काढण्यात आल्या। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या मराठवाडा विभागाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील पत्रकार राकेश खराडे यांना उत्कृष्ट पत्रकार संघटक म्हणून सन्मानित करण्यात आलं। मराठवाडा रौप्य महोत्सवी विभागीय अधिवेशनामध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, पत्रकार आणि संपादक उपस्थित होते। यावेळी प्रसार माध्यमांचा DNA कोणता या विषयावरील परिसंवाद गाजला। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून राकेश खराडे यांना उत्कृष्ट पत्रकार संघटक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।